बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे चित्र तुम्ही बघता आहात ते हडप्पा संस्कृतीविषयी, ज्याविषयी आपण आज काय करणार आहोत, थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत की ही संस्कृती कशा प्रकारे होती। बघा, मुळात संस्कृती हा जो शब्द आहे हा कुठल्या तरी समाजाशी, विशिष्ट घटकांशी निगडित असा आहे। आता या चित्रावरून तुम्हाला साधारणपणे अंदाज येत असेल की आपल्याला हे चित्र कुठल्या तरी गतकाळाच्या संस्कृतीविषयी माहिती देते। आता ज्या चालू संस्कृती अस्तित्वात आहेत, सध्या आपण ज्या संस्कृतीचा भाग आहोत त्याच्याविषयी आपण जाणून घेत नाही आहोत, तर आपण इतिहासामध्ये गतकाळाविषयीची माहिती काय करत असतो, जाणून घेत असतो। मग आता बघा, ह्या चित्रावरून एक गोष्ट निश्चित लक्षात येते की आपण एखाद्या पुरातन संस्कृतीविषयी माहिती जाणून घेतोय। तिचं नाव आहे हडप्पा। मग ही संस्कृती साधारणपणे 5000 वर्षांपूर्वी काय होती, अस्तित्वात होती। बघा, हे सर्व जे अवशेष तुम्ही बघता आहात हे भग्नावशेष आहेत, म्हणजे हे उत्खननामध्ये सापडलेले आहेत की ज्यांचा अभ्यास केला गेला आणि त्यांची माहिती काय केली गेली, तर इतिहासाद्वारे सगळ्यांसमोर मांडली गेली की जेणेकरून ही माहिती संपूर्ण जगाला समजावी आणि त्यामधून एका विशिष्ट प्रकारच्या एका प्रगत संस्कृतीची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी। यासाठी ही संस्कृती काय केलेली आहे, अभ्यासाला आहे। बघा, आपण जो प्राचीन भारताचा इतिहास बघतो आहोत, तर त्या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये या विविध प्रकारच्या संस्कृती आहेत आणि ह्या संस्कृती गतकाळाविषयी एक चांगली माहिती की ह्या संस्कृती कशा प्रकारे प्रगत होत्या। आपल्याला आज आपल्या प्रगतीविषयी अभिमान वाटतो की अरे, आम्ही खूप प्रगती केली, आम्ही चंद्रापर्यंत झेप मारलेली आहे, आमची अवकाशयानं उडत आहेत। परंतु जर तुम्ही विचार केलात तर 5000 वर्षापूर्वीची जी ही संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये सुद्धा काहीतरी निश्चितच प्रगती तुम्हाला बघायला मिळेल की ती व्यवस्था सुद्धा प्रगत होती। आज आपण आपल्यावरती जो अभिमान करतो तो कुठेतरी त्यांच्यावरती सुद्धा करण्याची आपल्याला गरज भासते की 5000 वर्षापूर्वी जर एवढी प्रगती होती, तर मग त्या तुलनेत जर आपण आज विचार केला तर आपल्या प्रगतीची जर आपण कंपेअर केली तर आपल्याला निश्चितच विचार करण्याची वेळ येते। बघा, संस्कृती हा शब्द ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्राचीन संस्कृती होऊन गेल्या। त्याच्यामध्ये ग्रीक संस्कृती आहे, अरब संस्कृती आहे, इजिप्त संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे। ह्या जगातल्या सर्वात प्राचीन संस्कृती मानल्या जातात। आता या प्रत्येक संस्कृतीचं वैशिष्ट्य हे वेगळं आहे, परंतु प्राचीन या निश्चितच आहेत आणि त्यांच्यात प्रगती सुद्धा निश्चित आहे। ज्या वेळेला त्यांच्याविषयी माहिती जाणून घेतली जाते त्यावेळेला त्यांच्यामध्ये झालेली जी प्रगती आहे ती निश्चितच आपल्याला थक्क करून सोडते, आपल्याला त्याच्याविषयी निश्चितच आश्चर्य वाटतं। आता आपण भारतीय संस्कृतीविषयी जर विचार केला तर आपण भारतीय संस्कृतीमध्ये ही हडप्पा संस्कृती आणि वैदिक संस्कृती यांची तुलना केली, तुम्हाला येणारा जो चौथा धडा आहे तो वैदिक संस्कृतीचा इतिहास आहे। मग वैदिक संस्कृतीमध्ये ज्या काही सुधारणा होत्या, ज्या काही गोष्टी होत्या आणि हडप्पा संस्कृतीचा जो भाग आहे तो, याच्यामध्ये जर आपण तुलना केली तर दोन्हीमध्ये आपल्याला निश्चितच काहीतरी फरक दिसून येतो आणि त्यावर सुद्धा विचार करायची वेळ येते। बघा, हडप्पा संस्कृती ही जी आहे ती प्राचीन संस्कृती आहे आणि वैदिक संस्कृती ही सुद्धा प्राचीनच आहे, परंतु तरी सुद्धा त्यांच्यामध्ये तफावत आढळते। ज्या संस्कृतींविषयी मी तुम्हाला माहिती दिली की ग्रीक आहे, इजिप्त संस्कृती आहे, अरब संस्कृती आहे, मग ह्या सुद्धा कशा आहेत, प्रगत असल्या तरी त्यांच्यामध्ये कुठेतरी निश्चितच आपल्याला भिन्नता दिसून येते। संस्कृती म्हटली की काही गोष्टींचा विचार हा अपरिहार्य असतो। बघा, त्या काळामधलं जे आहार आहेत, घर बांधण्याची रचना आहे, प्रशासकीय इमारती आहेत, वेशभूषा आहेत, दागदागिने आहेत, अलंकार आहेत, मग ह्या सर्वांचा विचार कशामध्ये येतो, संस्कृतीमध्ये येतो। मग आता संस्कृतीचा विचार करत असताना ह्या सर्वांचा आपल्याला काय करावा लागतो, एकत्रितपणे विचार करावा लागतो की त्या काळातल्या संस्कृतीमध्ये
कुठल्या प्रकारच्या आहाराचा समावेश होता, कुठल्या प्रकारचं धान्य लोक वापरत होते, कशी वेशभूषा करत होते, कुठले दागदागिने वापरत होते. बघा, दागदागिन्यांचा विचार केला तर तुम्हाला समजेल की त्या काळामध्ये धातू कुठले अस्तित्वात होते, म्हणजे लोक कशा प्रकारे त्या धातूंचा वापर करत होते, त्या ठिकाणच्या रचना घरांच्या कशा होत्या, त्याच्यामधून तुम्हाला बांधकामाविषयी तिथे वापरल्या जाणाऱ्या विटा होत्या की दगड होते की कशाचा वापर केला जात होता, ह्या सर्वांविषयी माहिती मिळते. चलनाविषयी माहिती मिळते की लोक कोणती नाणी वापरत होते, तांब्याची वापरत होते, पितळेची वापरत होते की दगडांचा नाणी म्हणून वापर करत होते. हे सर्व ती संस्कृती आपल्याला स्पष्ट करते आणि त्यावरून त्या संस्कृतीच्या प्रगतीविषयी आपल्याला निश्चित असा अंदाज बांधता येतो. आता आपण ज्या संस्कृतीविषयी माहिती बघत आहोत ती ही हडप्पा संस्कृती. आता ही हडप्पा संस्कृती उजेडात येण्याचं, प्रकाशात येण्याचं महत्वाचं कारण कुठलं? आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या देशावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. मग ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीसाठी भारतामध्ये अनेक गोष्टी घडवून आणल्या. त्याच्यामध्ये रेल्वे हा सुद्धा एक मोठा उपक्रम ब्रिटिशांमार्फत केला गेला. बघा, ब्रिटिशांनी ज्या सोयी सुधारणा केल्या त्या भारतीयांची सोय व्हावी म्हणून कधीच केल्या नाही, तर त्यांच्या सोयीसाठी त्यांनी त्यांचा उपयोग केला. मग त्यातनं आपला फायदा निश्चितच झाला, परंतु प्रथम कुणाचा विचार केला गेला? स्वतःचा विचार केला गेला. मग असाच एक लोहमार्ग काय केला गेला तर खणण्याचं काम चालू होतं. कुठे चालू होतं तर लाहोर आणि मुलतान हा एक रेल्वे मार्ग बांधण्याचं काम चालू होतं. आणि हा रेल्वे मार्ग बांधत असताना जो कुठे होता तर रावी नदीच्या काठावरून हा रेल्वे मार्ग जात होता. आणि ह्या रेल्वे मार्गासाठी ज्या वेळेला बांधकाम केलं जात होतं त्यामध्ये काही उत्खनन किंवा काही असं खोदकाम केलं गेलं, तर त्याच्यामध्ये काही अवशेष सापडले. कसले अवशेष सापडले प्रामुख्याने तर काही विटांचे अवशेष सापडले. आणि मग ह्या विटा कशा प्रकारच्या आहेत याच्यावरती विचार सुरू झाला. आणि ह्याच्यासाठी जो मुख्य त्यांच्यावरती काम करणारा होता सर जॉन मार्शल, हे इंग्रज अधिकारी होते की जे या रेल्वे बांधणीचं काम बघत होते. आणि त्यांनी काय केलं तर ह्याच्यावरती विचार केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे खोदकाम आपण या ठिकाणी केलंय त्याच्यामध्ये ह्या ज्या विटा वगैरे सापडलेल्या आहेत, तर मग ह्यांचा निश्चित कशाशी तरी काय आहे संबंध आहे. मग हा संबंध लक्षात घेऊन त्यांनी काय केलं तर त्याच्यावरती अधिकाधिक प्रकाश टाकायला उत्खननासाठी परवानगी दिली. आणि मग त्याच्यामधून एका प्रगत संस्कृतीविषयी माहिती जगाला झाली. आणि तीच ही हडप्पा संस्कृती, जी रावी नदीच्या काठी ज्या वेळेला उत्खनन झालं त्या ठिकाणी रेल्वे मार्ग निर्मितीचं काम चालू होतं, त्यावेळेला या संस्कृतीचे काही अवशेष काय झाले तर आढळले. आणि त्यामधून ही संस्कृती काय झाली तर लोकांच्या नजरेस आली. प्रथम हिचे अवशेष हडप्पा इथे सापडले म्हणून हिला काय म्हटलं जातं तर हडप्पा संस्कृती असं म्हटलं जातं. त्या ठिकाणच्या नावावरून तिचं काय झालं तर हे नामकरण करण्यात आलं. आणि सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्ही पाहायला गेलात तर यापासून जवळच सिंधू नदीचं जे खोरं आहे त्या ठिकाणी अजून उत्खनन करण्यात आलं. आणि तिथे मोहनजोदडो तिथपासून हडप्पा पासून जवळच असणारं मोहनजोदडो हे काय झालं तर त्या ठिकाणी प्रकाशामध्ये आलं, जे 650 किलोमीटर अंतरावरती होतं तर हडप्पा पासून होतं. आणि अशा पद्धतीने ह्या दोन्ही संस्कृती मोहनजोदडो आणि हडप्पा या दोन संस्कृती काय झाल्या तर उजेडात आल्या. बघा, एखादी गोष्ट उत्खनन करणं आणि खोदकाम करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. खोदकाम कशासाठी तर बघा, तुम्ही बघता रस्त्यावरती आपल्याला बोर्ड, बॅरिकेड्स वगैरे लावलेले, बोर्ड लावलेले दिसतात की या ठिकाणी खोदकाम चालू आहे, या ठिकाणचा मार्ग दुसरीकडून वळवलेला आहे. मग ह्या वेळेला आपण काय म्हणतो, हा इथे खोदकाम चालू आहे, परंतु उत्खनन करणं हे वेगळं असतं. उत्खननासाठी विशिष्ट काय असते
तर त्या ठिकाणी काहीतरी दिशा असते किंवा कुठला तरी त्या ठिकाणी निश्चित असा हेतू असतो की काहीतरी माहिती प्राप्त करायची असते. आणि खोदकाम आज तुम्ही जे बघता ते कुठल्या तरी पाईपलाईन साठी असतं, वायरिंग साठी असतं. मग खोदकामाचा अर्थ वेगळा होतो आणि उत्खननाचा अर्थ वेगळा होतो. उत्खनन कशासाठी होतं तर ते विशिष्ट हेतूने होतं आणि तो हेतू हा इतिहासाशी निगडीत असतो बहुतेकदा, की हे जे उत्खनन केलं जातं त्याच्यामधून एखादी विशिष्ट माहिती जगासमोर आणण्याचा प्रयत्न असतो. मग हे जे उत्खनन असतं हे शास्त्रीय पद्धतीने केलं जातं. त्याच्यामध्ये विविध तंत्रांचा समावेश असतो आणि त्याचं विशिष्ट प्रकारचं काय असतं तर मार्गदर्शन असतं. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला विशिष्ट प्रकारचं शिक्षण घेणं हे आवश्यक असतं. तेव्हाच तुम्ही काय करू शकता, या पद्धतीचं उत्खननाचं कार्य करू शकता. पुरातत्वीय विभाग जो आहे तो यासाठी काय करतो तर अतिशय मेहनत घेतो आणि त्या दृष्टीने तो काय करत असतो तर प्रयत्न करत असतो. तर हे उत्खनन आणि आपलं जे खोदकाम असतं त्याच्यामध्ये हा प्रामुख्याने काय आहे फरक आहे. ह्या दोन संस्कृती ज्या आहेत हडप्पा आणि मोहनजोदडो, ही संस्कृती आज पाकिस्तानामध्ये आहे. बघा, ज्या वेळेला ब्रिटिश भारतामध्ये होते त्यावेळेला भारताचा नकाशा हा आजच्या नकाशासारखा नव्हता. त्याच्यामध्ये विविध भाग आज समाविष्ट होते जे आज भारतामध्ये नाही. मग त्यामुळे हे हडप्पा आणि मोहनजोदडो जो भाग आहे तो तुम्हाला आज पाकिस्तानच्या विभागामध्ये पाकिस्तानच्या नकाशामध्ये बघायला मिळतो. ब्रिटिशांनी ज्या वेळेला भारत सोडला त्यावेळेला भारताची फाळणी करून तो सोडला. मग त्यामुळे काय झालं, भारताचा जो एकसंध नकाशा आहे तो आज अस्तित्वात तो भारत नाही की जो ब्रिटिश काळामध्ये होता. मग त्यामुळे हे हडप्पा आणि मोहनजोदडो आज कुठे दिसतं तुम्हाला तर पाकिस्तानच्या विभागामध्ये त्यांच्या नकाशामध्ये दिसतं. मग हे हडप्पा आणि मोहनजोदडो हे जे ह्या ज्या दोन संस्कृती आहेत तर त्यांच्यामध्ये जरी 650 किलोमीटरचं अंतर असलं तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काय दिसून येतोय सारखेपणा दिसून येतोय. जी विटांची पद्धत आहे, जी घरांची रचना आहे किंवा अजूनही ज्या बाबी आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी त्याच्यामध्ये साधर्म्य दिसून येतं. त्याच्यामध्ये कुठेतरी काय दिसून येत आहे तर साधर्म्य दिसून येते. साधर्म्य याचा अर्थ काय होतो तर सारखेपणा. ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची तुलना केली जाते त्यावेळेला त्याच्यामध्ये साम्य कुठलं आणि भेद कुठला याचा आपण विचार करत असतो. मग ह्या दोन संस्कृतींमध्ये काय दिसून येतो बराचसा सारखेपणा दिसून येतो आणि त्यामुळे ह्यांचा उल्लेख हा बहुतांश करून एकत्रितपणे केला जातो की त्यांच्यामध्ये असणाऱ्या साधर्म्यामुळे. मग अशी प्राचीन भारताच्या इतिहासातली असणारी जी हडप्पा संस्कृती आहे त्याच्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार करणार आहोत तर त्यांची नगर रचना कशी होती, तिथले रस्ते कसे होते, घर बांधणी कशी होती, सांडपाण्याची व्यवस्था, त्याच्यानंतर मुद्रा, भांडी, त्यांची खेळणी कशी होती आणि मृतदेह पुरण्याची पद्धत, ह्यांचा जर संकलित एकत्रितपणे विचार केला तर आपल्याला ही संस्कृती कशी होती, त्याची वैशिष्ट्य काय होती आणि त्याचं आपल्याला मोठ्या प्रमाणावरती जर एखादी संस्कृती जाणून घ्यायची असेल तर मार्गदर्शन या सर्व गोष्टींमधून काय होऊ शकतं मिळू शकतं. मग आता आपण हडप्पा संस्कृतीची घरं आणि नगर रचना कशा पद्धतीची होती यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. बघा, आज आपण घरं बांधलेली बघतो, आपण स्वतः घरांमध्ये राहतो. मग आपण ज्या वेळेला एखाद्या घरामध्ये राहतो किंवा एखादं घर बांधायला घेतलं जातं त्यावेळेला त्याच्यासाठी विटा, वाळू, सिमेंट, खडी, लोखंडी सळ्या विविध गोष्टींचा वापर केला जातो. बघा, आज आपली जी आधुनिक घरं आहेत त्याच्यामध्ये मार्बल, स्पार्टेक्स, त्याच्यानंतर तुम्ही टाईल्स, वेगवेगळ्या गोष्टींचा काय करता ग्रॅनाइट अंतर्भाव करता. मग या सगळ्यांमधून तुम्ही काय करत असता घरांची निर्मिती करत असता. ह्यामधून आजची आधुनिक घरं काय होत असतात उभी राहत असतात. मग हे आजच्या घरांचं काय आहे वैशिष्ट्य आहे. मग आता त्या काळामध्ये लोक घरामध्ये राहत नव्हते का राहत होते, परंतु त्यांनी वापरलेल्या गोष्टी कुठल्या तर भाजक्या विटा, कच्च्या विटा, दगड ह्यांचा वापर करून प्रामुख्याने ह्या प्राचीन संस्कृतीमध्ये काय केलं जात होतं तर घरांची बांधणी केली जात होती, वास्तूची निर्मिती केली जात होती.
आता हे घराचं किंवा ह्याचं चित्र तुम्ही बघा की यांच्या नगर रचना किंवा यांच्या घरांची ठेवण ही कशा प्रकारची होती. तर आता ह्या संस्कृतीमध्ये, हडप्पा संस्कृतीमध्ये ज्या वेळेला तुम्ही विचार करता तेव्हा ह्या चित्रावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की घरांची रचना कशा पद्धतीची होती, की घर कशी बांधली जात होती आणि घरांचं वैशिष्ट्य कसं होतं. बघा कशा पद्धतीने त्यांच्या खोल्यांची रचना आहे, कशा पद्धतीने जिने काढलेले आहेत आणि कशा प्रकारे अंगण किंवा चौक यांची निर्मिती झालेली आहे. आता बघा एखादा चौक किंवा अंगण याचा अर्थ काय, तर सभोवतालाने खोल्या बांधणं आणि मध्यभागी एक विशिष्ट जागा ही काय करायची, तर मोकळी सोडायची. कशासाठी, तर जे काही कार्यक्रम असतील, उत्सव असतील ते साजरे करण्यासाठी किंवा इतरही काही कारणासाठी, मुलांना खेळण्यासाठी ह्या गोष्टी चौक किंवा अंगण ह्या काय केल्या जात असत, तर मोकळ्या सोडल्या जात असत. परंतु आज आपल्याला आपल्या जेव्हा आपण सोसायटीज बांधतो त्यावेळेला या पद्धतीने चौक किंवा अंगण हा भाग बघायला मिळत नाही, जो पूर्वीच्या काळच्या संस्कृतींमध्ये किंवा अगदी अलीकडच्या काळापर्यंत सुद्धा जेव्हा काही वाडे वगैरे अस्तित्वात होते त्यावेळेला ह्या पद्धतीने चौक किंवा अंगण हे बघायला मिळत होतं. परंतु ते आज आपल्याला सोसायटीच्या रचनांमध्ये मात्र बघायला मिळत नाही. मग अशा पद्धतीच्या चौकची रचना, अशा पद्धतीच्या अंगणाची रचना ही हडप्पा संस्कृतीमध्ये काय होते तर बघायला मिळते. 25 ते 30 घरांचा हा काय होत असे तर समूह असे, त्या ठिकाणी अशा पद्धतीची नगर रचना तयार केलेली असे. मग आता या पद्धतीने चौकची निर्मिती होती, त्या पद्धतीने तिथे खोल्या सुद्धा काय होत्या, तर या पद्धतीने त्यांची विभागणी केलेली होती, की या पद्धतीने खोल्यांची काय होती तर रचना केलेली होती. आणि खोल्यांमध्ये जाण्यासाठी कशाची आवश्यकता होती, तर जिन्यांची सुद्धा आवश्यकता होती, ती पण केलेली होती. हे अंगण किंवा चौक जो त्याविषयी मी तुम्हाला सांगितलं. बघा या पद्धतीने पूर्वीच्या काळी नंतर वाडे सुद्धा होते आणि या वाड्यांमध्ये सुद्धा या पद्धतीने तुम्हाला काय दिसते तर रचना दिसते, जिने दिसतात. म्हणजे बघा नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा ह्या पद्धतीने लोकांनी काय केलं तर जुन्या संस्कृतींचा अभ्यास केला आणि त्यानुसार बांधकाम करण्याचा प्रयत्न केला, की जे बांधकाम कसं आहे तर अतिशय हवेशीर आहे, त्याच्यामध्ये लोकांच्या गरजांचा विचार केलेला आहे आणि ह्या पद्धतीचं बांधकाम हे उत्कृष्ट समजलं जातं, की ज्यामध्ये सर्व प्रकारे सर्व लोकांचा काय आहे तर समावेश आहे, प्रत्येक गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार केलेला दिसून येतो. आता ही हे जे तुम्ही खोल्या बघता आहात त्याच्यामध्ये एक तुम्हाला गोष्ट, जर ही संस्कृती एवढी 5,000 वर्षापूर्वीची प्राचीन आहे असं आपण म्हणतो, पण एक गोष्ट लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये स्नानगृह आणि शौचालयांची सुद्धा सोय होती. बघा विचार करा की त्या काळातली 5,000 वर्षांपूर्वीची जी संस्कृती आहे तिने स्नानगृहाचा आणि शौचालयांचा सुद्धा विचार केलेला होता, की सार्वजनिक स्वच्छतेला सगळ्याला किती महत्व दिलं गेलेलं होतं, की ह्या दृष्टीने सुद्धा ही संस्कृती किती प्रगत समजली पाहिजे. आता बघा ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या दगड आणि विटा यांचा वापर याच्यासाठी केला जात होता त्यावेळेला ही जी सार्वजनिक स्वच्छता आहे किंवा काही गोष्टी आहेत त्यांच्यासाठी या पद्धतीने पाणी वाहून नेण्यासाठी सोय केलेली होती. त्याला पन्हाळ असं म्हटलं जातं. आजही तुम्ही कोकणातल्या भागामध्ये कुठे गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला आजही पन्हाळींची सोय दिसेल. पन्हाळी या सर्वसाधारणपणे आज आपल्याला कोकण भागामध्ये जिथे पाऊस जास्त प्रमाणामध्ये आहे त्या ठिकाणी पाणी वाहून नेण्यासाठी याचा उपयोग केलेला दिसून येतो. मग 5,000 वर्षापूर्वीच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला या पन्हाळींचा वापर दिसतो, की पाणी बाहेर काढणे, पाणी वाहून नेणे यासाठी या उताराच्या ज्या पन्हाळी आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जात होता आणि त्याच्यामध्ये दगड आणि विटा यांचा काय केला जात होता तर समावेश केला जात होता. आता ह्या पद्धतीने हे पाणी जर बाहेर वाहून न्यायचं असेल तर त्याच्यासाठी बाजूने विटांचं काय केलेलं होतं तर बांधकाम केलेलं होतं आणि विशिष्ट मार्ग, कसंही रस्त्यावरती पाणी वाहत आहे त्यामधून डास बसलेले आहेत, माशा फिरतायत, अशा पद्धतीची नगर रचना तुम्हाला इथे कुठेही दिसणार नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शिस्तबद्ध नियोजन, ज्याला विशिष्ट प्रकारे आपण म्हणतो ना की एक विशिष्ट नगर रचना म्हणजे काय तर ज्या नगरामध्ये किंवा ज्या शहरामध्ये तुम्हाला सुंदर असा आराखडा दिसतो तर अशा पद्धतीचं हे बांधकाम तुम्हाला दिसेल
की सांडपाणी वाहून न्यायचं आहे, परंतु ते कसंही वाहत आहे तसं दिसत नाही. तर त्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी पक्क्या विटा, दगड यांचं काय केलेलं आहे, बांधकाम केलेलं आहे आणि त्या दृष्टीने ते बरोबर लाईनीमध्ये, सरळ रेषेमध्ये कशा पद्धतीने जाईल ह्याचा काय केला गेलेला आहे, विचार करण्यात आलेला आहे. आता बघा, ह्या ठिकाणी जी तुम्हाला ह्याची सिस्टीम दिसते आहे, कशाची, तर गटर्सची सिस्टीम दिसते आहे. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ही जी सोय केलेली आहे, तर त्याच्यामध्ये बांधकाम किती व्यवस्थित करण्यात आलेलं आहे याचा तुम्हाला अंदाज येईल की दोन्ही बाजूला ज्या पक्क्या विटा आहेत, दगड आहेत, त्यांच्यामुळे ते पाणी कुठेही बाहेर जाणार नाही, त्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काय केलेली आहे, काळजी घेण्यात आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या ज्या गटारी आहेत, तर त्या गटारींना काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. बघा, जी सांडपाण्याची गटारं असतात ती जर ओपन असतील, उघडी असतील, तर त्याच्यावरती काय होऊ शकतं, तर विविध प्रकारचे जंतू जमा होऊ शकतात, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, दुर्गंधी सुटू शकते. मग ह्या सर्व गोष्टींचा जो विचार आहे तो तुम्हाला यामध्ये दिसून येतो की ही संस्कृती जरी जुनी असली तरी त्या लोकांची जी प्रगती आहे किंवा विचार करण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला ह्याच्यातून निश्चितच लक्षात येईल. म्हणून त्या गटारांची झाकणं त्यांनी काय केली आहेत, तर विटांनी बांधलेली आहेत. ह्या पद्धतीने जी रचना आहे ती शहराला साफ, स्वच्छ, व्यवस्थित ठेवते, लोकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवते. म्हणजे जर हे 5,000 वर्षापूर्वी अस्तित्वात होतं तर ते लोक किती प्रगत होते आणि किती विचारी होते हे याच्यामधून आपल्या निश्चितच लक्षात येतं. आता या हडप्पा संस्कृतीमध्ये जर आपण रस्त्यांचा विचार केला तर काटकोनामध्ये छेदणारे जे रस्ते आहेत, लांब लचक आणि सरळ रेषेमध्ये असणारे रस्ते आणि काटकोनामध्ये काय करत असत, छेदले जात असत. मग अशा पद्धतीच्या रस्त्यांची काय होती, रचना होती आणि हे सर्वात महत्वपूर्ण आहे. आता हडप्पाकालीन नगर रचनेमध्ये प्रशासकीय इमारती आणि लोकवस्ती या दोन्हींचा काय होता, समावेश होता. आणि लोकवस्ती जी आपण पाहिली तर त्या पद्धतीने लोकांची घरं ही वेगळ्या पद्धतीने होती आणि जर पाहिलं प्रशासकीय इमारती तर या पद्धतीने त्यांच्या भिंती बांधलेल्या आपल्याला दिसतात की सुरक्षेला हे सर्वात महत्वाचं प्राधान्य दिलेलं होतं की नगराची सुरक्षा ही कडेकोट भिंतींनी केली जात होती. कडेकोट अशा विटांच्या, दगडांच्या भिंती बांधल्या जात होत्या आणि नगर सुरक्षित कसं राहील याच्या दृष्टीने विचार केला जात होता. मग अशी ही संस्कृती कशी होती, तर अतिशय समृद्ध आणि आरोग्यपूर्ण होती. हे सर्वात महत्वाचं, कारण लोकांच्या आरोग्याचा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पावलावरती विचार केलेला दिसून येत होता. आता बघा, या हडप्पा संस्कृतीमधली मुद्रा, भांडी आणि महास्नानगृह यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया की ह्या लोकांनी ह्या काळामध्ये कशा प्रकारच्या मुद्रा अस्तित्वात आणल्या. मुद्रा याचा अर्थ काय होतो, तर विविध प्रकारची जी चलनं त्यांनी अस्तित्वात आणली. त्याच्यामध्ये आपण बघा असं म्हणतो की कोणत्या प्रकारचं चलन, कोणत्या प्रकारची करन्सी वापरली जाते. मग ते कागदाचं आहे की प्लास्टिक चलन आहे की तांब्याची नाणी आहेत, पितळेची नाणी आहेत, चांदीची नाणी आहेत, त्याच्यावरून आपण काय करत असतो, अंदाज बांधत असतो. परंतु त्याच्यावरची चित्र सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत की कोणत्या प्रकारचं चित्र छापलेलं आहे. आज आपण आपल्या नोटांवरती जर चित्र पाहिलं तर आपल्याला महात्मा गांधीजींचं चित्र दिसतं त्याच्यावरती. मग प्रत्येक कालावधीमध्ये ह्या करन्सी ज्या आहेत, हे जे चलन आहे ते काहीतरी वैशिष्ट्य दाखवतं. मग आता ह्या हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा या प्रकारची जे प्राणी आहेत तर त्यांचा काय केलेलं होतं, तर कोरीव काम केलेलं होतं. आणि स्टिएराइट या नावाचा जो दगड आहे तर त्याचा वापर कशासाठी केला गेला होता, तर या पद्धतीची चलनं म्हणजे दगडाची चलनं प्रामुख्याने याच्यामध्ये काय केलेली होती, तर वापरण्यात आलेली होती. दुसरं म्हणजे
मनुष्य आकृत्या सुद्धा त्यांचा सुद्धा समावेश याच्यामध्ये होता, की मनुष्य आकृत्या सुद्धा जसं प्राण्यांचा उपयोग केला गेला, प्राण्यांचा वापर केला गेला त्याच्यामध्ये, तसं मनुष्य आकृतींचा सुद्धा काय केला गेला, वापर केला गेला आणि चलनांवरती त्या सुद्धा काय केल्या गेल्या, कोरल्या गेल्या. विविध प्रकारची जी भांडी आहेत ती सुद्धा उत्खननामध्ये सापडली, की कोणत्या प्रकारचं कला किंवा कोणत्या प्रकारचं नक्षीकाम त्याच्यावरती होतं याचा सुद्धा काय केला गेला, विचार केला गेला. तर हडप्पाकालीन जी काही भांडी सापडली गेली तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या काही वस्तू सापडल्या किंवा ज्या काही मातीची भांडी सापडली तर त्याच्यावरचं रंगरंगोटी, त्याच्यावरचं ते नक्षीकाम आहे, तर ते काय होतं, तर ते विशिष्ट प्रकारचं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा प्राण्यांचा उपयोग करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये काय होतं, तर प्रामुख्याने रंग कुठले वापरले गेलेले होते, प्राण्यांचे आकार कसे होते, तर त्याच्यावरती जास्त भर देण्यात आलेला होता. एकमेकांमध्ये गुंतलेली वर्तुळं होती की ती सुद्धा काहीतरी समाजाचं काय दाखवत होती, वैशिष्ट्य दाखवत होती. त्यानंतर माशांचे खवले, म्हणजे त्या काळामध्ये कुठल्या प्रकारचे प्राणी त्यांचा सुद्धा विचार किंवा त्यांचा सुद्धा वापर त्या काळामध्ये चित्रकलेसाठी केला जात होता. म्हणजे भांड्यांवरती काहीतरी पेंटिंग करायचं आहे, काहीतरी चित्र काढायचं आहे, तर कुठलं काढायचं, तर माझ्या रोजच्या पाहण्यामधले जे प्राणी आहेत तर त्यांचा वापर मी काय करतो, सर्वात प्रथम पेंटिंग साठी करतो. बघा आजही आपल्याला काही चित्र काढत असताना सोपी कुठली चित्र आहेत त्यांचा पहिले आपण विचार करतो, की मला हे चित्र काढणं सोपं जात आहे तेच मी पहिले काढीन. मग मी काय करतो, तर पहिले ते चित्र काढतो. मग मी भांड्यांवरती सुद्धा तेच नक्षीकाम केलं. तेच हडप्पा संस्कृतीच्या बाबतीत आहे, की रोजच्या पाहण्यातली, रोजच्या दिसण्यातली जे प्राणी आहेत त्यांचा वापर सर्वात प्रथम नक्षीकामासाठी काय केला गेला. त्यानंतर पिंपळाचं पान, म्हणजे याच्यावरून झाडांची सुद्धा आपल्याला काय होते, कल्पना येते, की वनस्पती संदर्भातली सुद्धा माहिती त्याच्यावरून मिळते, की माणसं त्यांच्या रोजच्या जीवनाचा ह्या भांड्यांवरती सुद्धा काय करत होते, नक्षीकामासाठी वापर करत होते. बघा हे या ठिकाणी जे चित्र आहे ते कुंभाराच्या मडकी बनवणाऱ्या चाकाचं चित्र आहे, हे तुम्ही निश्चित ओळखलं असेल. मग ह्या पद्धतीने त्यावेळेला काय केलं जात होतं, तर त्या साह्याने मातीची मडकी बनवली जात होती, मातीची भांडी बनवली जात होती, त्यांच्यावरती नक्षीकाम केलं जात होतं, त्यांच्यावर रंगकाम केलं जात होतं. म्हणजे हा सर्वात महत्वाचा भाग आहे, की प्रगतीच्या दृष्टीने कुठपर्यंत ही संस्कृती पोहोचलेली होती ह्याचा आपण काय करू शकतो, निश्चितच अंदाज बांधू शकतो. मग काही धातूंची भांडी सुद्धा सापडली, त्याच्यामध्ये अतिशय अल्प प्रमाणामध्ये तांबे आणि चांदी यांच्या काही वस्तू सापडल्या, परंतु त्यांचं प्रमाण अतिशय अल्प होतं. जास्तीत जास्त जी भांडी सापडली ती कसली सापडली, तर मातीची भांडी जास्त प्रमाणामध्ये सापडली धातूंच्या भांड्यांच्या तुलनेमध्ये. ज्या वेळेला आपण एखादी संस्कृती बघतो त्यावेळेला त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांची नगर रचना कशी असते, त्यांची भांडी वापरण्याची पद्धत कुठली आहे, तर ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत होतात. आता हडप्पा संस्कृतीचा विचार करत असताना त्यांनी ज्या काही सोयी सामाजिक दृष्ट्या केल्या त्याच्यामध्ये महास्नानगृह, मगाशी मी तुम्हाला त्यांच्या घरांच्या रचनेविषयी सांगत असताना माहिती दिली, की घरांची रचना जशी होती त्याच्यामध्ये शौचालय, स्नानगृह यांची सुद्धा सोय करण्यात आली होती. मग महास्नानगृह हा एक प्रकार या संस्कृतीचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. मग महास्नानगृहामध्ये मोठ्या आकाराचं जे स्नानगृह मुख्य म्हणजे काय केलेलं होतं, तर बांधण्यात आलेलं होतं. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला या स्नानगृहामध्ये काय आढळून येतं, तर हे स्नानगृह 12 मीटर लांब, त्यानंतर 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर म्हणजे 2.5 मीटर हे खोलीचं असं स्नानगृह ह्या हडप्पा संस्कृतीच्या नगर रचनेचा काय आहे, तर वैशिष्ट्य किंवा भाग म्हणून ओळखला जातो. आता हे जे स्नानगृह तुम्ही या ठिकाणी बघता आहात हे किती आखीव रेखीव आणि बांधलेलं आहे ते दिसतं. बघा हे स्नानगृह, याची तुलना तुम्ही स्विमिंग टँकशी करू शकता.
बरोबर आहे की नाही? म्हणजे आज तुम्ही स्विमिंग टँक बघता, परंतु हे स्नानगृह जे आहे, हे 5,000 वर्षापूर्वी अस्तित्वात असलेलं स्नानगृह आहे. आणि त्यांची जी रचना आहे, त्याची जी रचना आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्नानगृहामध्ये उतरण्यासाठी दिसणाऱ्या पायऱ्या दिसतील, त्याचं व्यवस्थित बांधकाम दिसेल. हे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बघा, आजच्या आपल्या आधुनिक युगामध्ये आपण विविध गोष्टी काय केलेल्या आहेत, प्रगत केलेल्या आहेत किंवा आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. परंतु 5,000 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर त्या लोकांचं कौशल्य किंवा त्यांचं जे काही त्यांची जी काही प्रगती आहे ती आपल्याला निश्चितच भारावून टाकणारी आहे. आपल्याला निश्चितच असं विचार करायला प्रवृत्त करते की किती प्रगती ह्या लोकांनी केलेली होती. आता आज जर तुम्ही विचार केला तर तुम्ही त्र्यंबकेश्वर, नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर आहे, तिथे तुम्ही कुशावर्त म्हणून जो भाग आहे तो जर पाहिला तर तिथे या पद्धतीची कुंड तुम्हाला बघायला मिळतील. आणि ह्या पद्धतीचं महास्नान म्हणजे त्या ठिकाणी ते बांधीव आहे, बांधलेलं आहे. आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते प्राचीन काळामध्ये हडप्पा संस्कृतीचा जर विचार केला तर त्याची तुम्ही कुशावर्ता बरोबर तुलना करू शकता. मग आता ह्यामध्ये हे जे पाणी दिसत आहे तुम्हाला, तर हे पाणी किती नितळ आणि स्वच्छ दिसतं. म्हणजे खराब पाणी, घाणेरडं पाणी बाहेर काढण्याची सोय आणि स्वच्छ पाणी पुन्हा आत घेण्याची सोय याची सुद्धा काय केलेली होती, तर त्या पद्धतीने रचना करण्यात आलेली होती. आता यामध्ये ज्या विटा वापरलेल्या आहेत तर त्या विटा पक्क्या आणि भाजक्या होत्या. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये नुसतं पाणी शोषलं जाईल, झिरपेल अशा पद्धतीने कुठलंच बांधकाम नव्हतं. तर पाणी स्वच्छ, नितळ आणि चांगलं राहील याची खबरदारी घेण्यात आलेली होती. म्हणजे बघा की किती बाजूने विचार करण्यात आलेला होता की लोकांची सोय करत असताना ते अस्वच्छ पाणी बाहेर कसं जाईल, स्वच्छ पाणी कसं आत येईल. म्हणजे लोकांच्या आरोग्याची, बघा घाणेरड्या पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर काय होतात, तर त्वचा रोग होतात, बरोबर, ते त्वचेला हानिकारक आहे. मग ह्या पद्धतीने जो विचार आहे तो 5,000 वर्षापूर्वी केला जातो. याचा विचार आज आपण करणं निश्चितच आवश्यक आहे की अरे आज आम्ही स्वच्छतेच्या ज्या कल्पना आमच्या आहेत त्यांचा विचार आज आम्ही करतोच आहोत. परंतु जर 5,000 वर्षापूर्वीचे लोक जर एवढे जागृत होते तर निश्चितच ही कशी गोष्ट आहे, तर आश्चर्यकारक गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट सुद्धा निश्चितच आहे. मग हे सांडपाणी जे आहे किंवा जे अस्वच्छ पाणी आहे ते बाहेर वाहून नेण्यासाठी सुद्धा काय केलेलं होतं, तर सोय करण्यात आली होती. आणि नुसती सोय नव्हती तर सर्व प्रकारची जी गटर्स होती, जे जे सांडपाणी, जे जे अस्वच्छ पाणी आहे ते वाहून नेण्याचा जो मार्ग होता तो बंदिस्त होता. हे सर्वात महत्वाचं आहे. बघा, हडप्पाकालीन हे जी संस्कृती आहे, ही हडप्पा संस्कृती आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केलात तर त्यांची जी नगर रचना आहे, त्यांची जी महास्नानगृह आहेत, त्यांच्या घरांच्या पद्धती आहेत, ह्या सर्वांचा जर आपण एकत्रितपणे विचार केला तर हे निश्चितच आपल्याला कुठेतरी विचार करायला प्रवृत्त करतं की 5,000 वर्षांपूर्वी जर एवढी प्रगत संस्कृती अस्तित्वात होती तर ती निश्चितच काय आहे, तर अतिशय म्हणजे खरोखरच प्रगत म्हणण्यासारखी आहे की ती संस्कृती जर एवढी प्रगती करू शकते तर तिथल्या लोकांची वैचारिक बैठक किंवा त्या लोकांची विचाराची पद्धत ही निश्चितच किती आधुनिक असेल याच्याविषयी आपण निश्चितच अंदाज बांधू शकतो. धन्यवाद मॅडम.